नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला हे ब्लाऊज जे आहे तर त्यांचं ब्लाऊज एकदा केलं होतं, आपण मोठं केलं होतं. आता परत त्यांना हे बघा, हे आयतं ब्लाऊज आणलेलं आहे त्यांनी. हे तयार ब्लाऊज आहे. तर त्या कस्टमरचं जे ब्लाऊज आणलेलं आहे त्यांनी ऑनलाईन मागवलेलं ब्लाऊज आहे आणि त्यांना हे होत नाही. तर आपण पहिल्यांदा त्यांचं इथे वाढवून दिलं होतं, आता परत त्यांना परत होत नाही आणि हा बॅक हुकचं होतं. तर मागच्या हुकांना आपण इथे कपडा जॉईंट करून घेतलेला आहे, पुढे इथे हुक केलेले आहेत हे परत. तर आता परत त्यांना हे ब्लाऊज होत नाही, तर ह्या ठिकाणी आपल्याला परत एकदा आपल्याला इथे जॉईंट द्यायचं आहे. बघा, ह्या ठिकाणी आपण आता आपल्याला इथे पटकन उसवता तर येणार नाही, एवढं उसवता येणार नाही. तर ह्या ठिकाणी आपण इथे हा जो जॉईंट आहे, हा एक कट आहे, हा आपण इथे कट करून घेणार आहोत. हे बघा, ह्या ठिकाणी आपण हा जो भाग आहे त्यांचा आपण इथे हा कट करून घेतला आणि ह्या ठिकाणी आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे त्यांना. दोघं साईडला आपल्याला तसंच करायचं आहे. बघा, ह्या ठिकाणी परत आपण जे ओव्हरलॉक केलेलं आहे ते आपण कट करून टाकणार आहोत. ह्या ठिकाणी ओव्हरलॉक केलेलं आपण इथे कट केलेलं आहे. ह्या ठिकाणी ओव्हरलॉकचा हा भाग आपण कट करून टाकलेला आहे. तर आपल्याकडे हा कपडा आपण घेतलेला आहे, त्यांचा आधीच आणलेला होता. हा कपडा घेतलेला आहे, ह्या कपड्याचा आपण डबल वापर करणार आहोत. तर इथे साधारण 2.5 इंचाचा हा कपडा घेतलेला आहे. 2.5 इंचाचे हे 2 तुकडे घेणार आहोत आपण आणि डबल घेणार आहोत. तर बघा, आपण हा बाजूला ठेवून देणार आहोत. हा जो कपडा आहे त्यांचा, हा बघा, हा जो कपडा आहे तो ह्या साईडने आधी सगळ्यात आधी आपण इथे खाली एक टीप मारून इथे एक टीप मारली, त्याच्यानंतर हा असा उलटा करून घेतलेला आहे. उलटा करून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आता इथे जॉईंट द्यायचा आहे. हे बघा, या ठिकाणी आपण इथे जॉईंट देत आहोत. आपण हा जॉईंट, हा बघा, हा काखेपर्यंत इथे जिथे बाही आहे तिथपर्यंत आपण हा जॉईंट देऊन घेतलेला आहे. हे बघा, मॅचिंग ह्या काखेपर्यंत इथे जी बाही आहे तिथपर्यंत. तर ही बाजूसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथे, तर इथे जे आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी जे आहे, तर आपल्याला ह्या ठिकाणी असा तिरपा जॉईंट करायचा आहे साधारण. हे बघा, आपण ह्या ठिकाणी हा जो कपडा आहे हा आपण इथे जॉईंट करणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आता आपण इथे परत असं जॉईंट करणार आहोत. बघा, या ठिकाणी हा इकडे एक जॉईंट केलेला आहे, मध्ये हा भाग उरलेला आहे आणि हा भाग आपण इथं जॉईंट करणार आहोत. तर बघा, ह्या ठिकाणी आपण इथे जॉईंट दिलेला आहे. हे दोघं बाजूला आपण इथे, हे बघा, ह्या ठिकाणी आपण इथे दोघं बाजूला असा जॉईंट दिला. आता ह्या ठिकाणी बघा, असं धरून आपल्याला ह्या ठिकाणी इथून बघा, ह्या ठिकाणी इथून आपल्याला इथून अशी एक तिरपी टीप मारायची आहे.
बघा ह्या ठिकाणी तुम्हाला मॅचिंग धागा असल्यामुळे दिसत नसेल, पण ह्या ठिकाणी अशी आपण इथे तिरपी टीप टाकली. त्याच्यानंतर हे बघा अशी तिरपी टीप टाकल्यानंतर हा भाग जो आहे हा बघा हा त्यांचा मोठा झालेला आहे. हा भाग मोठा झाला आहे. वाटलंच तर अजून आपल्याला याच्या ठिकाणी एक टीप टाकता येईल त्यांना विचारून. त्यांना किती तर ह्या ठिकाणी बाकीचा भाग आपण वरचा तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण इथे हा ब्लाऊजला हा जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि हा खाली जाणार आहे आणि हे ब्लाऊज त्यांना वापरण्यात येणार आहे. बघा ह्या ठिकाणी त्यांचा हा जॉईंट दिलेला आहे. आपण अशा पद्धतीने दोघं साईडला आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत. बघा तसंच ह्या साईडला सुद्धा आपण तसंच जॉईंट देऊन घेणार आहोत. बघा ह्या साईडला सरत आपण जॉईंट देऊन घेतला आहे इकडचा आणि आता आपल्याला ह्या ठिकाणाहून आपण इथे एक तिरपी टीप मारून घेणार आहोत. बघा अशा ही जी आहे ते ह्या ठिकाणापासून आपण इथपर्यंत एक तिरपी टीप मारून घेणार आहोत. बघा या ठिकाणी हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे ब्लाऊजचं तयार झालेलं आहे आणि त्यांना आता व्यवस्थित अगदी अर्धा इंच कमी पडत होतं. त्यांना आधी हे ब्लाऊज घालता येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे जॉईंट दोघं साईड आपण इथे जॉईंट केलेली आहे. नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा. मी परत काही तुम्हाला शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. असंच हे बघा या ठिकाणी आपल्याला हे ब्लाऊजचं जे माप आहे हे बरोबर त्यांना कोठ्यात होत नव्हतं तर हे आता बरोबर होणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊजचं वाढवायचं कसं तर अशा पद्धतीने. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट